थोरलं कुटुंब आपल्यासोबत आहे. सौ संचिता आणि संजय काणेकर. नमस्कार. नमस्कार. किती गप्पा मारल्या माहिती का मगाशी त्यांनी. इतकी बडबड केली त्यांनी माझ्याशी की शेजारच्या जाऊबाई दुसऱ्या ते गप्पच बसले होते, काही बोलल्याच नाहीत. अशाच आहेत स्वभावानं. स्वभावाने म्हणजे हे असंच चालू असतं, बडबड ही चालूच असते. अच्छा. कारण मला वाटतं 10 वर्ष झाली लग्नाला आणि त्या 10 वर्षामध्ये सतत चालूच असते बडबड. आणि आपण ऐकायचं असतं, फक्त आपल्याला फक्त ऐकायचं असतं आणि पुढे जायचं असतं, बाकी काही नाही. फक्त ऐकायचं असं असं का म्हणता बरं? ऐकायचं असतं म्हणजे आपण आता काय करणार, फॅमिली आहे, फॅमिली म्हटल्यानंतर थोडंसं एकाने गप्पा बसायचं, एकानं चालू ठेवायचं असतं. मग ते गप्पच बसतं तुमच्या समोर. गप्पा असं नाही, मला भरपूर बोलायला आवडतं आणि माझं पचर पचर चालू असतं आणि ह्यांचं रिएक्शन हा मग काय झालं, मग काय झालं, बस. म्हणजे त्यांना बडबड करायला आवडत नाही, त्यांना शांत राहून गझल ऐकायला आवडते. गझल ऐकायला आवडतात. आणि तुम्हाला काय आवडतं मग? मला असं डान्स करणं, गप्पा मारणं, सगळ्यांना म्हणजे नवनवीन काहीतरी तयार करायचं, कुठेतरी पार्टिसिपेट व्हा, मुलांना काहीतरी करून द्या. बघण्याचा कार्यक्रम कसा झाला तुमचा? बघण्याचा कार्यक्रम मी सांगतो. बघण्याचा कार्यक्रम स्पेशली माझ्यासाठी होता, कारण मीच तिथे जाणार होतो. कारण मी ऑफिसमधून आलो होतो आणि माझे काका म्हणजे ते जोरूचे काका आहेत, असे जवळचे असे काका नाही आहेत, तर ते यांच्या ओळखीचे होते, म्हणजे यांचे बाबा आणि ते ओळखीचे होते. तर त्यांनी मला सांगितलं की तुला डोंबिवलीला यायचं आहे आणि डोंबिवलीला एक मुलगी तुम्हाला दाखवणार आहे. मी म्हटलं ठीक आहे. तर मी ऑफिसमधून डोंबिवलीला उतरलो. डोंबिवलीवरून मग ते घेऊन गेले मला त्यांच्या घरी आणि काहीतरी 4थ्या माळ्यावर होतं. त्यांच्या 4थ्या माळ्यात खूप 4था माळा चढायचा आणि ते खूप उंच. पण समोर मला साईबाबांची मूर्ती दिसली. म्हटलं वा, काहीतरी चांगलं दिसणार आहे पुढे. घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग या अशा मेकअप वगैरे हा प्रकार करून नव्हते आले. नॉर्मली आता खूपच मेकअप आहे. आता खूपच मेकअप आहे का आता? पण त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यावेळेस काहीच नव्हतं. अच्छा. ओके ठीक आहे. आणि माझा भाऊ होता एक आणि त्याची मिसेस. आणि मग बस झालं. आल्यासमोर चहा दिला. आवडल्या बघितल्यानंतर आवडलं. बरं, आम्हाला उडत बातमी अशी कळाली की त्यांना मिशीवाला नवरा नको होता, म्हणजे मिशी नसलेला. अच्छा. ऍक्च्युली ते आले तेव्हा मी म्हटलं की बघूया मुलगा कसा आहे, काय मिशी वगैरे आहे का काय का, म्हणून मी गॅलरीत ह्यांना बघत होती. पण ह्याने एंट्री केली, म्हटलं ठीक आहे कोणीतरी आला असेल, हा काय नवरा मुलगा नसेल. कारण तसे ते वाटतच नव्हते. एकदम मिशी वगैरे एकदम क्लीन आणि कामावरनं डायरेक्ट सुटून आलेले, कपडेही व्यवस्थित नव्हते, नॉर्मल जे असतात ते घालून आलेले. मला हे नव्हतं. आल्यानंतर अरे हा मुलाला तुम्ही बघितलं वरती येताना असं. आणि ठेवलीये की मिशीवर मोठं वादंग झालं. मिशी पाहिजेच. अच्छा. म्हणजे आता लग्नाच्या काही दिवसानंतर तुम्ही मिशी ठेवा हा प्रश्न उपस्थित झाला. म्हणजे मिशी मला नाही आवडत. मिशी ठेवायची म्हणजे ते प्रत्येक वेळा तुम्ही कोरत बसा, ते कोरीकाम करा. मिशी नका. तुम्हाला अशी नाही आवडत, मग तुम्ही अशी ठेवा. फ्रेंच. बरं फ्रेंच ठेवूया. मग ती ठेवली. तो सचिन तेंडुलकरने वाढवले म्हटलं. सचिन तेंडुलकरने तशीच ठेवा. ठीक आहे तशी ठेवा. ती खूप कंटिन्यू राहिली आणि ती अशी कंटिन्यू राहिली की ती मला ती चिपकून बसत तशीच झाली. कारण मी प्रत्येक ठिकाणी गेलो, जिथे आता मी ऑफिसमध्ये असतो किंवा कुठे, मला याच्यावर अरे तो कुठे गेला, दिसत नाही, कुठे गेला. त्यामुळे हे सिंबल झालं. आणि मग ते आता काढणं पण मला खूप नवीन हे काढलं की तू नको काढू, ते खूप चांगलं दिसतं तुला, ते तू ठेव. त्यांच्या चांगल्या दिसण्यासाठी. आणि मग आता हे तुमची इच्छा होती की ते चांगलं दिसत म्हणून मिशी पाहिजे. आणि आता हे आता सध्या झालं ते. आता मी ठेवू नये त्यांनी, ते वेगवेगळे स्टाईल मारावी. बघा बायकोच्या किती अपेक्षा आहेत आणि नवऱ्याला काय काय करावं लागतं, वेगवेगळ्या मिशा ठेवाव्या लागतात, सगळं करावं लागतं. वेगवेगळं लुक असलं पाहिजे. माझा नवरा स्मार्ट आहे, त्याने आपला स्मार्ट असं मला वाटतं. तुम्ही स्मार्टनेस असाच वाढवा. वेगवेगळ्या इथून आता परत अजून लांब करू अजून त्यांच्या आवडीच्या स्टाईल्स करा आणि तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करा. आज पैठणी जिंका. छान गप्पा मारल्या. आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स आहेत, लपवली आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. शोधा म्हणजे सापडेल. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंना शुभेच्छा देऊयात आणि पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या सासूबाईंना जेवणात हे लागतंच. वेळ सुरू होते आत्ता. शोधा लवकर. सासूबाईंना खुश करा. वेळ कमी आहे. 3, 2, वेळ संपली. या. नाही सापडलं. सासूबाई आता कशा 10 मार्क देतील बरं? तुम्ही सासूबाईंचं काही नाही, त्यांना सगळं चालतं ना, म्हणून काय शोधावा हा प्रॉब्लेम आला. त्यांनी आम्हाला उत्तर दिलंय लोणचं आवडतं त्यांना आणि हे पाहिजेच असं तिकडे ठेवलं होतं. पुढचं शोधा. तुमच्या मिस्टरांचा आवडता पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आत्ता. लवकर. वेळ संपत चालली आहे. 15 सेकंद संपली. शेवटची 10 सेकंद. 9, 8, 7, 6, 5,
4 त्यांना हे 3, सगळं आवडतं. 2 वेळ संपली. 10 सेकंद तुम्ही शेवटची वायाला काय घालवली? पण त्यांना सगळं आवडतं, तर नेमकं काय शोधावं? काय केलं म्हणजे तुम्ही खूप उत्साहात गेलात आणि ती 10 सेकंद वायाला घालवली. त्यात सापडलं असतं कदाचित. चिकन आवडतं ना? हो, मी काढला होता तो मसाला. मग नीट का नाही बघितलं? त्याच्या मागे चिकटवलं होतं वहिनी. ओ शिट शिट. सॉरी. आता मी तुम्हाला देऊ शकतो फक्त मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. चालेल. धाकटं कुटुंब आता आपल्यासोबत आहे सौ अदिती आणि अजय काणेकर. नमस्कार. नमस्कार. तुमचा बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे मी पुण्याला बघायला गेलो, तो मुलगी दुसरी आणि पसंत केली हिला. स्टार्टिंगला बघायला मी हिलाच गेलो आणि दुसरी मुलगी जी बघायची होती तिच्याकडे नंतर गेलो होतो. म्हणजे सांगितलं त्यांना बघायला येतो आणि बघितलं यांनाच. आणि जेवणाचं कारण तिकडेच ठरवलेलं होतं आणि नेमकं हिला बघायचं म्हणजे 4 महिन्याचा ह्याच्यात वेळ गेला. तेव्हा तिकडून मला फोन केला त्यांनी की जेवायला तुम्ही येताय ना मुलगी बघायला? वेळ झालेला, आता जेवणाची पण वेळ झालेली आहे. तर मग इथलं ह्यांचा कार्यक्रम आम्ही नंतर फटाफट आटोपलं. सगळं पत्रिका वगैरे ते बघण्याचं आहे, ते नंतर मग ठरवूया आपण. हा जेवायला मुलगी इकडे पसंत नाही केली, तुमच्याकडे फक्त जेवायला येतो आता. ही मला आयडिया जाम आवडलेली आहे बाबा. बरं त्यांच्याकडे कसं होतं की त्या म्हणाला की मला मिशी हवीच होती, तसं तुम्हाला यांनी काय सांगितलं? हो, यांचं म्हणजे हिला मिशी आवडत नाही आणि यांची मिशी होती. आवडत नाहीये. माझी पहिली लग्नाआधी मिशी होती. काढायला लावली. उलट आहे सगळं. क्या बात आहे. तिकडे ही गंमत होती की ठेवली, इकडे काढायला लावली. एकाच घरात 2 वेगवेगळ्या गमती जमती. छान तुम्ही गप्पा मारलात आणि आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये 2 कार्ड्स मी लपवून ठेवली, तुम्हाला शोधायचे आहेत. बक्षिसं जिंका. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना आता आपण शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा. छान खेळा. पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना शाकाहारी जेवणात हे लागतंच. वेळ सुरू होते आत्ता. लवकर पटापट शोधा बहिणी. 5 4 3 2 वेळ संपली. या. नाही सापडले. काय वहिनी, आमची बक्षिसं कोण जिंकणार असं आम्हाला वाटतंय. त्यांनी पण तसंच केलं. दही आवडतं ना, दही लागतंच जेवणात. तिकडे ठेवलं होतं. चला पुढचं शोधा. तुम्हाला हे अजिबात आवडत नाही. वेळ सुरू होते आत्ता. आता स्वतःच आहे, शोधायला पाहिजे. स्वतःची आवड निवड माहिती पाहिजे तुम्हाला. 7 6 5 4 3 2 वेळ संपली. या. नाही सापडलं. मला पण असं वाटत होतं आता शोधा. प्रेक्षक पण म्हणत असतील तिथेच होतं, शोधायला पाहिजे होतं. दोघींनी काही नाही शोधलं. तुम्हाला पण मिळत आहेत माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता हे जादूचं कार्ड माझ्या हातामध्ये आहे. 10 बोनस गुण आहेत याच्यामध्ये. सासूबाई कार्ड हातामध्ये घ्या आणि जादू करून त्याच्यामध्ये 10 मार्क द्या. दोघींपैकी एकीला देऊ शकता. त्याची रिएक्शन होईल का? इकडे करी आता परीक्षा आहे, कोणाला 10 मार्क मिळणार.